प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली खूपच खुश असते आणि अर्जुनला म्हणते, जशी ती तुमची आजी आहे आता त्या माझ्या देखील आजी झाली आहेत. त्यांनी जेव्हा त्यांचा मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरवला ना, तेव्हा मला असं वाटलं की मी जग जिंकले. असं म्हणून सायली आता खूपच खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहून अर्जुनला देखील खूपच आनंद होतो. आता अर्जुन तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. नंतर आता अर्जुन दार बंद करून घेतो आणि सायलीजवळ येत तिला म्हणतो, मिसेस सायली डान्स असं म्हणून तो हात पुढे करतो. आता सायली एकदम गोड हसते आणि ती म्हणते, आणि म्युझिकशिवाय डान्स? मग आता अर्जुन हा बोटांची हालचाल करते आणि सायली म्हणते, म्युझिक कुठं आहे? आता अर्जुन मोबाईलवरती लगेच गाणं प्ले करतो. तेव्हा सायली आता त्याचा हात हातात घेते आणि खूप छान असे दोघेही आता डान्स करू लागतात. दोघेही आता एकटक एकमेकांकडे पाहत असतात, कारण दोघंही एकमेकांमध्ये गुंतून गेलेले असतात. एका कपलप्रमाणे ते दोघेही डान्स करतात. अर्जुन आता खूपच खुश असतो. सायली देखील आता अर्जुनमध्ये पूर्णपणे गुंतून गेलेली असते. ते दोघेही आता विसरून गेलेले असतात की आमचं हे लग्न खरं नाही आहे. अगद्या खरे नवऱ्या बायकोप्रमाणे ते दोघेही वागत असतात आणि डान्स करत असतात. त्यानंतर आता सायली आता अर्जुनकडे खूप वेळा एकटक पाहत राहते आणि मनातल्या मनात विचार करते, मला तर आज स्वप्न पाहिल्यासारखं वाटते, कारण मला माझ्या असं कुटुंब नव्हतंच, पण मला आता पूर्ण कुटुंब आहे. ते म्हणजे माझे सासू सासरे, नणंद दीर, त्याचबरोबर आजी सासू आणि सर तुम्ही. असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि कंप्लीट फॅमिली म्हणून आता खूपच खुश असते. तेव्हा अर्जुन आता मनातल्या मनात सायलीकडे पाहतच विचार करत असतो, मिसेस सायली तुम्हाला एक सांगू का? अहो तुम्ही आज विसरून गेले आहेत की आपले खरे नवरा बायको नाही आहेत म्हणून, पण खरा नवरा बायको असल्यासारखे आपण दोघेही आत्ता डान्स करत आहोत आणि सगळं काहीही अनुभवत आहोत. हे सगळं असंच नेहमी असंच राहायला हवं असं म्हणून तो तिच्याकडे पाहत असतो. आता ते दोघेही डान्स करता ते पूर्णपणे भान हरपून गेलेले असतात. सायली अगदी त्याच्याजवळ येते. तेव्हा अचानक तिला आठवते की हे सर्व स्वप्न नसलं तरीही ही सत्य देखील नाही आहे, कारण मीच माझ्या माणसांबरोबर खूप खोटं बोलते आहे. असं म्हणून ती आता पटकन आपले केस सावरते आणि बाजूला जायला निघते. अर्जुन तिचा पटकन हात पकडतो आणि म्हणतो, मला माहीत आहे परंतु तुम्ही काळजी करू नका. हे खोटं फक्त आता मधुभाऊ सुटेपर्यंतच करावं लागणार आहे. एकदा का मधुभाऊ सुटली ना, सगळं काही नीट होणार आहे. आता सायलीला हे अर्जुनचं बोलणं ऐकून खूपच वाईट वाटतं. ते त्याच्या बोलण्याचा जरा वेगळाच अर्थ काढते. तिचा चेहरा पडतो, पण अर्जुन मात्र खुश असतो, कारण काही दिवसानंतर जेव्हा मधुभाऊ सुटेल तेव्हा तो सायलीला प्रपोज करणार असतो. तर आता दुसऱ्या दिवशी कल्पना आणि पूर्णा ज्या डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि सायली आणि विमला किचनमध्ये काम करत असतात. मग आता कुणीतरी सारखेच दाराची बेल वाजवत असतात. म्हणून कल्पना म्हणते, कोण आले काय माहीत. विमल आता लगेच पुढे जाते आणि दार उघडते. समोर पाहते तर इस्त्रीवाले दादा आणि दूधवाले दादा आलेले असतात. म्हणून ती आता कल्पनाला सांगते. तेव्हा कल्पना म्हणते, हिशोबाची वही घेऊन ये गं. मग आता विमल लगेच हिशोबाची वही घेऊन येते. तर आता कल्पना पुढे सायलीला बोलवते आणि म्हणते की हे पहा इस्त्रीवाले काका, दूधवाले काका, आजपासून तुमची मालकीन ही सर्व अधिकार ही सायलीच्या हातात सोपवली आहेत. तेव्हा सायली आता त्यांच्याकडे पाहतच राहते. तर पूर्णाजीही ह्या दोघींकडे पाहतच राहतात. त्यांना देखील आनंद झालेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायलीची आता घुसमट होत असते. ती आता अर्जुनला म्हणते, मला हे नाही सहन होत आता. पूर्ण आजी आणि त्याचबरोबर आई ह्या माझ्याकडून किती हक्काने काम करून घेतात आणि मी या घरची खरी सून नाही आहे. त्यांच्याकडे मी पुन्हा ह्या किल्ल्यात देऊन येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं कोणी करतं का मिसेस सायली? त्यांना डाऊट नाही का येणार? मग त्यांचं मन किती दुखेल. अहो पण मला मेल्याहून मेल्यासारखं होते, त्याचं काय करू मी? असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन भागात.